सो बघा कोळेगाव संघ कोणता प्रतिनिधित्व किंवा कॅप्टन आपण असाल तर प्लीज आयोजकांनी संपर्क साधा. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. बोलूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. स्पर्धा एन्जॉय करतोय आपण. आई गावदेवी क्रिकेट संघ सापाड आयोजित 40+ चषक आपण बघतोय. 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. पहिली मॅच झाली. नावाली संघाने सामना जिंकला. द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करतोय. बोलूयात मैदानाकडे. पुण्याचा सामना सुरू होतोय. एका बाजूला चिकनगर 40+ तर एका बाजूला वाडेकर 40+. टॉस जिंकला चिकनगर 40+ ने. फिल्डिंग करण्याचा निर्णय वाडेकर 40+ ला इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी. सलामी जोडी इंटर होती. एका बाजूला आपण बघतोय विजय आणि विजय सोबतच निलेश कापसे. दोन पंच आमचे मैदानावरती रवाना होत असताना मॅचला करूया अगदी थोडाच वेळात सुरुवात. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला असेल चिकनगर 40+, एका बाजूला असेल वाडेकर 40+. कल्याण परिसरातील अगदी जवळचे दोन संघ. 40+ क्रिकेटमध्ये दोन दादा संघ. नेहमीच वर्चस्व दोन्ही संघांचा राहिला आहे. खूप मोठं नाव दोन्ही संघांचा 40+ मध्ये. एका बाजूला हरीश केणी विक्रम असतील तर एका बाजूला निलेश असतील विजय असतील. त्याचा वाडेकर संघ. गोलंदाज ट्रॅकवरती आला गोलंदाज विक्रम. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. मैदानावरती दोन फिल्डर 30 सेकंडचा बाहेर. लॉंग ऑफ एक्सच्या कव्हरला लॉंग ऑन वाईडिशला पहिलाच बॉल स्विच इट. बॉल सीमा पार चाललाय. पॉइंटच्या वरनं जाईल आणि देऊन जाईल 4 धावा. चौकाराने केलेला आघात. पहिल्या बॉलवरती चौकाराने स्वागत विक्रमचं केलंय फलंदाज विजय भोईरने. एका बाजूला विजय बोर तर एका बाजूला निलेश कापसे. पुन्हा स्विच. पुन्हा 30 दिशा. पुन्हा गॅप शोधलोय. आता स्वीपर कव्हर. डिपिश पॉइंट आणि पॉइंटला क्लिअर करून बॉल चालाय सीमा पार. स्विच इटचा हा दुसरा चौकार. चौकार आला विजय भोईर पुन्हा एकदा. ओ पाऊल चांगला होता. लेग बी बॉलचं अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. बिग ब्लो. पहिला विकेट 8 वरती 2 चौकारानंतर. फलंदाज टगआउटला.
कट होती म्हणून फलंदाज बसावला धावफलक पुढे सरकल धावफलकावरती बघतोय एकूण 9 धावा. सगळा सरकला मात्र निलेश. हो पहिला बॉल ओव्हर पिच फेकून दिला लॉंग ऑनचा वर्ण सीमा पार या डावातला पहिला षटकार. मध्ये आघात केला दोन्ही फलंदाजाने. एकाने चौकाराने सुरुवात केली एकाने षटकाराने सुरुवात केली. 15.5 इन माझकल डबल फिगर दुहेरी अंकाने विक्रमला केलं टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्ले ऑफ फुलर यांचा बॉल वर टाकायचा प्रयत्न होता. अलकादाने फक्त सन्मान देण्यासाठी भाग पाडला बॉलला. एक धाव कंप्लीट केली असताना शॉर्टचा कव्हर डीप मध्ये बॉल फिल्डर होतो. चांगली फिल्डिंग झाली तिथे मात्र एकच धाव मिळाली. धावफलक 1/16 वरती. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या धावफलकावर शेवटचा बॉल षटकातील फटका आहे चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल व्यासपीठासमोर 4 ने षटक संपन्न आणि नावाली संघाचं कॅप्टन किंवा प्रतिनिधी कोणी असतील नावाली संघ सो प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं आणि आपलं नाश्ता घेऊन जायचं. वळूयात डीजे मास्टर कडे. डीजे मास्टर पोहोचत असताना आपण त्यांचे आभार व्यक्त करतोय. सकाळपासून अगदी आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण वळतोय. हरीश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये येतोय. धावा धावफलकावरती कोण बघतोय. पहिल्या षटका अखेर बिनबाद एकूण 20 ऑन स्कोरबोर्ड. तब्बल 20 धावा पहिल्या षटकामध्ये सुरुवात. बॉलिंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात वाडेकर संघाचे निलेश. बेस्ट वॉसर बेस्ट ओ फटका चांगला ओव्हर द कव्हर इट. पण आता लॉंग ऑफ झेल ड्रॉप एक्स्ट्रा कव्हर वरनं चेस केला. जजमेंट चांगलं होतं पण त्या हातामध्ये झेल स्वीकारता आला नाही. बराच वेळ बॉल हवेमध्ये. स्वतः आता हरीश नाराज होतोय. झेल होता निलेश कापसेचा. एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. संघाचा अकाउंट मध्ये विकेट मिळाली असती पण तसं काही दिसत नाही. सोपा झेल ड्रॉप झाला. 2 धावाही मिळाल्या. 22 वरती धावफलक 22. अलकादाने फक्त चंद्रला दिशा दिली. पॉइंटला फिल्डर्सचा टॉट बॉल येतो. एकही धावा करण्याचा प्रयत्न नाहीये. इथनं आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती झेल उडाला होता. मोठी विकेट मिळाली असती पण तसं काही घडलं नाही. झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळाल्यानंतर डॉट कमबॅक ओव्हर मध्ये करावा लागेल. फटका इथे चांगला आहे. गॅप खूप मोठी आहे. सुपर कव्हर जे सोनाने पॉवर प्ले सुरू असताना येतो. अजून एक चौकार 4. झेल ड्रॉप झाला. जोरदार मिळाला निलेश कापसेला आणि त्याचा फायदा आता कितपत घेतला जाईल. चौकार तर आला 4 ने 26. ओ टप्पा पडला. बार बॉल बोलतोय. कमबॅक गोलंदाजाचा पुन्हा राहिलाय. टॉट बॉल येतोय. बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे निलेश कापसेला. झेल नंतर 2 धावा बघितल्यानंतर डॉट बॉल नंतर चौकार आणि अजून एक आता डॉट बॉल बघतोय. 5वा बॉल व्यासपीठ एंड करणं. फटका हो चांगली फिल्डिंग झाली आहे. स्वीपरला तिथे विक्रम भोईर तिथे स्वतः होते. त्याने गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हर मध्ये. तो स्वतः मात्र तिथे आता शॉर्ट स्वीपर कव्हरला उभा होता. काय प्रयत्न केलं असं वाटलं एका वेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर की काय. अगोदरच हाताला थोडीशी दुखापत आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न. एकच धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे जायला. धावफलकावर बघतोय एकूण
27 सफल झाले. ऑप्सिक वरती पाठलाग केला गोलंदाजाने. डॉट बॉल येतोय. षटक संपन्न झालंय दुसरं. फक्त 7 धावेचं षटक राहिले गोलंदाज हरीश केनेस आपण बघितलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. झेल ड्रॉप झाला त्याच्यानंतर कमबॅक खूप चांगलं केलं त्याने. चौकार आल्यानंतर सुपरला चांगली फिल्डिंग झाली विक्रम भोईरची. त्यानंतर ती सिंगल आणि आता बॉल डॉट येतो. 2 षटकांना समाप्तीनंतर बिनबाद वाडेकर संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 27. एक वाडेकर संघ इथे खेळतो तर एक वाडेकर संघ आज मकर संक्रांती चषक मध्ये खेळतोय. ज्याचा आतापर्यंत खेळ खूप चांगला राहिला. सुपर 4 मध्ये मला वाटतं प्रवेश केलाय वाडेकर संघाने तिकडे. बघा वाडेकर संघ आणि चिकनगर संघ आपला 12वा प्रतिनिधित्व द्या. कारण की जेव्हा गुणसंख्या लेखन इथनं केलं जातं तेव्हा झेल एक्झॅक्टली कोणी पकडलाय ते लिहावं लागतं. काहीशी नावं माहिती असतात हरकत नाहीये पण 12th मॅन द्या प्लीज. कारण की नावं लिहिणं खूप गरजेचं आहे. कारण की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर क्षेत्ररक्षण आपल्याला बक्षीस शेवटच्या मोमेंटला काढावं लागतं तेव्हा नाव हवं असतं. एक्झॅक्टली बॉल कोण पकडतोय झेल कोणता फिल्डर धरतोय त्याचं नाव आम्हाला पाहिजे. चिकनगर आपला 12th मॅन द्या. वाडेकरचा आलेला वलवत मैदानाकडे षटक 2 संपन्न धावा धावफलकावर 27 बिनबाद. सलामी जोडी खेळते एका बाजूला विजय तर एका बाजूला निलेश. 5 फिल्डर आता 30 सर्कलचा बाहेर. पहिलाच बॉल लो फुल टॉस खेळून काढलाय फक्त दिशा दिली मनगडाच्या सहाय्याने वळवलंय. सुपर कव्हर बॉलवरती येईल. निलेशने कॉल केलाय सेकंडचा मिसफिल्ड बॅकअप येत आहे. चुकीची फिल्डिंग बघायला भेटली. बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या निलेश आणि विजयने. 2 धावफलक पुढे चाललंय. धावफलकावरती आपण बघतो एकूण धावसंख्या 29. गोलंदाज ट्रॅकवरती अरुण आलाय. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले आता विखुरलेला सुपर कव्हर सज्ज लॉंग ऑफ सज्ज वाईड डिशला काऊ कॉर्नर असेल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधोमध फिल्डर इनफिल्डचा वरनं बॉल उडवला. गॅप मोठी आहे. निलेश धावतोय चेस करतोय अडवलाय बॉल उचलून फेकेल तोपर्यंत अजून 2 धावा. चांगली फिल्डिंग झाली निलेश कडनं. 2 धावफलक चालले पुढे. धावफलकावरती बघतो आपण एकूण धावा 31 दुहेरी अंकाने धावफलक लागलं. जमेची बाजू आहे अजून एकही गडी गमावला नाहीये. सलामी जोडी खेळतीये म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना मुभा असेल इथनं सुद्धा. हो इथे मात्र बॅट कट आहे की काय असं वाटतंय आणि हो पंचांनी सांगितलंय फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला 31 वरती आणि ती चर्चा सुरू होती आणि तसंच घडलं. धक्का पहिला बसला. निलेश कापसे मैदानाचा बाहेर. अगोदरचा बॉल टप्पा पडला आतमध्ये आला. अगदी निलेशला समजलं नाही. तिथनं मात्र तो बाद झाला कॉड बँड स्वरूपात आणि हाही बॉल टप्पा पडल्यावर आतमध्ये येतोय. एक धाव जरूर मिळाला धावफलक. एकने पुढे जायला धावफलकावर बघतोय 32 धावा. 4 बॉलचा खेळ संपन्न. कमबॅक आता गोलंदाज अरुणने करून दिलाय. थोडंफार का होईना ब्रेक थ्रू मिळवल्यावरती सिंगल धाव. 32 वरती धावफलक बघतोय. षटक तिसरं सुरू आहे. सफल झाले हो. फटका चांगला आहे विजय बोईरच्या बॅटमधनं. स्क्वेअर लेग चेस होणार नाही.
प्रयत्न केले, पाठलाग सुरू होता, त्यांना बीट करून बॉल सीमा पार 4. नेक्स्ट मॅच उंबारली 40+ आणि अडिवली 40+. कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. चांगला फलक जाल पडत दापोलकर बघतोय. धाव संख्या आपण 36 धावा दापोलकर. 5 बॉल झाले. शेवटचं बॉल गोलंदाजावरून विजय बोरला साक मिळाल्याबरोबर त्याने फटकेबाजी सुरू केली आहे. स्विच हिट फटका हाही चांगला आहे. डीपला बॉल झाला. एक्स्ट्रा कव्हर. हो, चांगली फिल्डिंग झाली आहे. हाताने बॉल अडवला, स्ट्रेच केलं स्वतःला. स्वीपर कव्हर वरनं चेस केलं बॉलला. 2च चाव मिळतील. 2 कंप्लीट केल्या, 2 वाचवू शकले नाही, पण 2 जरूर थांबवल्या. असं वाटलं बॉल चाललाय की काय सीमारेच्या दिशेने. सुपर कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हरचा पाठला खूप लांबचा गेला विक्रमने. बॉल अडवला. 2 धावा मिळाला. 2 धावा फलक 38 वरती. 3 षटका अखेर ड्रिंक्सबर्ग मैदानावरती. आणि मी इन्व्हाइट करतोय मुख्य व्यासपीठावरती सचिनजी भोईर साहेबांना की आपण यायचं. सचिनजी भोईर उंबारलीचं कॅप्टन आहेत. सचिन दादा यायचं व्यासपीठावरती. आयोजक आपल्याला रिक्वेस्ट करतायत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि लगेच टॉसही आपण करूयात. म्हणजे जर अजून कोणी मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील, उंबारलीचे असतील, चिकनगरचे असतील, वाडेघरचे असतील, उंबारडे गावचे असतील, सापाड गावचे असतील, कुठलेही मान्यवर असतील, सर्व मान्यवरांना वरिष्ठ मान्यवरांना मी इन्व्हाइट करतोय आमच्या व्यासपीठावरती. आपणही व्यासपीठावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं पुनश्च सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ड्रिंक्सबर्ग सुरू मैदानावरती बोलूया. डीजे मास्टर दिवात संधी एक सुमधुर संगीताची. धावसंख्या दापोलकावरती एकूण आपण बघतो 38-38. हॅलो. तर या दरम्यान येथे आगमन झालेले आमचे उंबारडे गावचे 40+ खेळाडू आनंददादा पंजे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जातं. आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावा. बोला माझ्याकडे. त्या धावा कंप्लीट झाल्यात. आपण बघतो एकूण 2:40 वरती दापोलक बघतो. षटक सुरू आहे. चौथं गोलंदाज त्यावर सेकंड स्पेल मध्ये आलाय पुन्हा गोलंदाज हरीश केणे. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 7 धावा खर्च केला तर तोच बॅट कट आहे. बॉल मागे चालला. थर्ड मॅन बॉल वरती येतो. एकच धाव मिळेल. दापोलक एकने पुढे जाईल. दापोलकर बघतोय पुन्हा पण 41 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 2 बॉल झाले. 3 खर्च केल्यात. कधी दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा हरेश आला होता तेव्हा त्याने कमबॅक केलं. 7च धावा दिल्या होत्या. तर पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालंय. मंचावरती पाहतोय आणि अडीगणी पाहतोय पाहुणे मंडळी. नारायणजी गायकर यांचं आगमन झालंय. या आई गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष श्रीमान आनंदजी पंजे आपण या मंचावरती आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे आपण यावं. स्वागत आहे आपलं. फटका चांगला आहे. टिम्पलच्या वरनं उडवल्या. बॉल चालला डिप्लेक्सच्या कव्हरला. थांबणार नाही. गती खूप फास्ट आहे. सीमा पार 4 येतो.
चेंडू 4-45. 3 बॉलचा खेळ संपन्न. धावा दाफलकावर लागला. सेकंडला पुन्हा विजय. अरे समोर फटका आहे, चांगला गॅप आहे. फिल्डर इथनं मात्र हळवला आणि गॅप पुन्हा शोधली. बॉल लॉंग ऑफला क्लिअर करतो. अजून एक चौकार, सलगचा दुसरा. छान फलक जाईल पुढे. अगदी वेगाने धावफलकावरती स्कोर बढता 49 धावा. आता हरेश केनं टार्गेट केलंय. ज्याने 7 धावा दिल्या होत्या त्याला टार्गेट केलंय. धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन्स या बॉलवरती बघितलं. डॉट बॉल येतोय. 2 चौकारानंतर कमबॅक करणारा बॉल हरेश केनेचा आपण बघितला. हा चेंडू डॉट येतोय. या षटकातील चेंडू आतापर्यंत झाले 5 धावांचा विचार केला तर 11 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 दिल्या होत्या. आता 11. थोडंसं मागडं षटक आतापर्यंत बघायला भेटते. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. बॅटची गाड्या घेतली आहे. बॉल मागे चला. थर्ड मॅन बॉल खाली येतोय. एक धाव थांबवू शकत नाही. सिंगल ना धावफलक जाईल पुढे. 50 धावफलकावर लागला. 4 षटकांचा अखेर. वाडेकर संघाने पुन्हा स्ट्राईकला सरकला. स्ट्राईक हवी होती विजयला. ती स्ट्राईक त्याला मात्र मिळाली. अखेरच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरला सुरुवात होईल. दांडामारी करावी लागेल. धावा 50 झाल्यात. म्हणजे आता इथनं जर विचार केला आपण वाडेकर संघाच्या संघानेकरशी संवाद साधला होता. कमीत कमी 60. तर हे जमीन पाहतोय आपण आई गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या देखरेखीखाली हे क्रीडांगण पाहतोय आपण. सातत्याने या क्रीडांगणावरती क्रिकेटचे सामने व इतरत्र कार्यक्रम सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते आनंदजी पंजे यांचं या मंचावरती आगमन झालंय. मनापासून स्वागत. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेकमध्ये. गावदेवी उंबारली आणि त्याच्या विरोधात ओम साई. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. थँक्यू. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. बोलवत माझ्याकडे 4 षटका संपन्न. 4 षटका अखेर. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती एकूण 50. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. स्विच इट. स्वीपर कव्हरला फिल्डर टिपलाय. झेल संपलाय. विजय बोईरचा खेळ. शेवटच्या ओव्हरमध्ये मिळालेली पहिली विकेट. धक्का क्रमांक 2 सलामीचा. दुसरा फलंदाज आहे डगआउटला. चौथ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 4. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज नरेंद्रने. हा चेंडू मोठा पडका केलाचा होता. ऑन साइडला मन बनवलं होतं. बॅटचा टोला बॉल लागतो. खालती बॉल लागतो. कट लागते बॅटची. एकच धाव मिळेल धावफलक. एकने पुढे जाईल धावफलकावरती. 51 धाव. 50 अप. फायटिंग स्कोर तर उभा केला वाडेकर संघाने. आता स्कोर बोर्ड वरती 51 लागला. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. नरेंद्र गोलंदाज ट्रॅकवर फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल करतोय. पुन्हा एकदा आपण बघतो 5 प्लस स्क्वेअर लेग असेल. मिड विकेट असेल. बरोबर काऊ कॉर्नर लेग फिल्डर. लॉंग ऑन लॉंग ऑफ असेल. एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर लेग फिल्डर. शॉर्ट मिड ऑफ आहे. लॉंग ऑफ नाही. एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. फाईन लेग डीप आहे. लॉंग लेग शॉर्टला असेल. थर्ड मॅन थोडंसं डीप. हो स्टेप आउट झाला. फुल टॉस होता. फायदा घेऊ शकले नाही फलंदाज गणेश पाटीलला. बॉल समजला नाही. अगदी धीम्या गतीचा होता. फुल टॉस बॉल जरूर होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्टेप आउट झाले. अगोदरच मनामध्ये ठरवलं होतं स्टेप आउट होऊन खेळायचं. अगदी पाठलाग केला जणू काय गोलंदाजाने आणि बॉडीवरती बॉल फेकला. गोलंदाजी चांगली होती. डेथ ओव्हर मध्ये फटका इथे चांगला ऑन साइडला येतोय बॉल. चांगली फिल्डिंग होती तिथे. हरेश स्वतः उभा आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवला. फेकी खराब. बॅकअप आलं. दोन्ही बॅकअप खराब. तिसरीचा प्रयत्न आता चालू आहे.
आणि काय घडतंय मैदानावरती, काय घडतंय? बॅकअप आहे तेही खराब झालं. नाराज यष्टीरक्षक आहेत, नाराज गोलंदाज आहे. फेकी आली, टप्पा पडल्यावरती बॉल उचली घेणारच. टेनिस बॉल म्हटलं तर टप्पा पडल्यावर नेहमीच उचली घेतो आणि तसंच काहीतरी दिसलं गोलंदाजाला आणि दोन्ही बॅकअपला बीट करून बॉल मागे गेला. लगेच फायदा दोन्ही गोलंदाजांनी उचलला. दोन्ही धावफलक, 3 धावफलक पुढे 55 पुन्हा स्टेप आउट ऑन साइट. कावकॉन मिड विकेट फिल्डर आहे तिथे, टिपलाय सेल. संपलाय फलंदाज गणेश पाटीलचा खेळ. धक्का तिसरा 55 वर. आलो. स्वागत असेल आपलं. हॅलो हॅलो. मकर संक्रांतीच्या सर्व प्रेक्षक वर्ग व खेळाडूंना सरचे स्वागत, सरचे स्वागत. भव्य दिव्य असे आमचे प्रेक्षक वर्ग प्रत्येक मंडपात बसलेले आहेत. तरी त्यांना मकर संक्रांतीच्या 1 मंडळातर्फे, to go शेवटचा बॉल. आयोजकातर्फे सरचे स्वागत, सरचे स्वागत. चांगला बॉल, रनआउटची संधी आहे इथे. षटक संपन्न झाला. धाव थांबलाय. धावा ऐकून धावफलकावरती बघतो आपण, त्या म्हणजेच 55 आणि 55 वरती पहिला खेळाचा डाव संपन्न झाला. उचाकलेला पहिल्या ओव्हरचा 20 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर 11 आणि तिथनं मात्र स्लॉग ओव्हरचा विषय का तर कमीत कमी या षटकामध्ये धावा आल्या. त्या म्हणजेच आपण नरेंद्रला बघितलं, एक विकेट जरूर त्याला मिळाली. फक्त 5 धावा इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले स्लॉग ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरमध्ये धावा करणं अनिवार्य असतं, तिथे डाव थांबवला. तब्बल 3 विकेट त्याला मिळाले आणि डाव थांबला तो म्हणजे 55 वरती 5 धावाचा शेवटचं षटक राहिलं. खेळाचा पहिल्याच जर संपन्न असेल 56 धाव्यांचं लक्ष चिकनगर संघासमोर. टॉससाठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आडिवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर उंबारली दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आपण. टॉस कर जा. चला कॅप्टन्स आहेत. एका बाजूला उंबारल्याचे संगणक आहेत आणि एका बाजूला आडिवलीचे संगणक आपल्या समोर येत आहेत. नारायणजी गायकर साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. नारायणजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला असेल आडिवली, एका बाजूला असेल उंबारली. कॅप्टन्स आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करतोय. नारायणजी गायकर यांच्या शुभ हस्ते हेड अँड टेल. आडिवली संघ कॉल करणार आहे. टेल. टॉस जिंकला उंबारली संघाने. डिसिजन फिल्डिंग करून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सो ते उंबारलीचं कॅप्टन. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना मी रिक्वेस्ट करतोय आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. थँक्यू सो मच. या बोलूयात पुन्हा त्या कॉम्बॉक्स मध्ये आणि मैदानाकडे सामना दुसरा द्वितीय सत्र सुरू होईल. ऐकवत आवाज पुण्याचा नारिवली गावचा जगदीशजी पाटील सर यांना.
सो काही शुभ सन्मान आपण घेतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये व्यापड आहे सजय मी इन्व्हाइट करतो. मी रिक्वेस्ट करतो नारायणजी गायकर साहेबांना आपण यायचा आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. मायाची प्रेमाची उद्धार शाल पुष्पगुच्छ स्पर्धेचे आठवण गोड मोमेंटो देऊन हा शुभ सन्मान पार पाडला जाईल. जिथे उपस्थित बुधाजी पाटील साहेबांना शुभ असा शुभ सन्मान पार पाडला जातोय. चला पंच लवकर जायचं मैदानावरती. त्यानंतर आनंदजी पंजे यायचा आनंद दादा आपला सन्मान या ग्राउंडचा अध्यक्ष त्याच्या देखरेखीमध्ये अनेक टुर्नामेंट अनेक स्पर्धा या व्यासपीठाजवळ या ग्राउंडमध्ये पार पाडल्या जातात. तसे आनंद दादा यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. बोलवात कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूयात आवाज जगदीश पाटील सरांचा. हॅलो, थँक्यू सो मच ओमकार. जाऊया मैदानामध्ये जेथे बिग फाईट सामना दोन बलवान बलिष्ठ संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे आई गावदेवी चिकनकर आणि त्याच्या विरोधात मंगेश 11 वाडेकर. हे दोन संघ खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं जेथे धावा बनवल्या 55 धावा बनवल्या. 56चं लक्ष्य टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय पिंट्या केणे अँड कंपनी. पाहतोय आपण पिंट्यावर हरेश केणे आणि त्याच्या जोडीला नरेंद्र पाटील. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहा मिळतोय निलेश कापसे यांना. पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताला असताना सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला. वेगाने फेकला जातोय चेंडू. डॉट बॉल. हेच दोन संघ लोटोई चषक देवीचा पाडा या चषकामध्ये फायनल मध्ये एकमेकांसमोर आले होते. ओ पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. वन मोर डॉट डिलिव्हरी. लागोपाठचे दोन चेंडू डॉट. 56चं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहा मिळतोय. दोन संघाच्या अगेन्स्ट मात्र ओ बॅक टू बॉलर्स. ओ झेल सोडलाय. हरेश केणे सारख्या फलंदाजाचा झेल नाही. असा एकदम अवघड झेल होता. बॅक टू बॉलर्स खेळले आणि एवढ्या वेगाने प्रचंड वेग होता चेंडूचा. ज्या पद्धतीने फेकला त्याच्या दुपटीने मात्र चेंडू ड्राईव्ह केला. बॅक टू बॉलर सरळ खेळत असताना हाताला स्पर्श झाला. चेंडू पडला खेळपट्टीवरती आणि आला इथं डॉट बॉल. लागोपाठ 3 चेंडू डॉट आल्यात. आता पुन्हा एकदा दोन संघ यामुळे सामने आल्यात आज सापाडच्या चषकामध्ये. पूल केलाय. फटका चांगलाय. फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती. सीमा पार. पहिला चौकार. तीन चेंडू डॉट आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार पहा मिळतोय. बिनबाद 4. ओ पुन्हा एकदा काय घडलंय आज. लक फॅक्टर आहेत हरेश केणेच. मी म्हणेन ते चेंडू चाललाय नॉनस्टॉप एनला निघून जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये धावा मिळती 4. चौकार. चेंडू एस्टेनच्या क्लोज जात असताना
8 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करत असताना स्वतः फिल्डर स्किड झाले तिथे 2 धावा मिळत असताना 2 धावा मिळाल्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 10 धावा आल्या. अत्यंत चांगली मी म्हणेन गोलंदाजी. 2 वेळा जीवनदान मिळालं, 2 वेळा बीट केलंय. याच फलंदाज आला आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. बिनबाद 10. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 आल्यात. योगेश व्यापारी यांना पाहतोय आपण मैदानावरती. नरेंद्र पाटील पूर्णपणे 6 चेंडूंचा सामना केला. धावा आल्या 10 फक्त. बायच्या स्वरूपामध्ये 4 आल्या. बॅटच्या सहाय्याने 6 धावा आल्या. एकूण टोटल 10 ही धावसंख्या पाहायला मिळाली. दुसरं पॉवर प्लेचं षटक. याचा थोडासा इंजुरी पण आहे. या गोलंदाजाला सुद्धा पाहतोय आपण. पहिला चेंडू फेकत असताना थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आल्यात. निलेश काहीतरी सांगण्यासाठी आल्यात त्या ठिकाणी, कारण बरेचसे 40+ खेळाडू सध्या तरी इंजुरेट झालेले आहेत मैदानावरती. पाहतोय आपण. पहिलाच बॉल फेकून देण्याचा प्रयत्न. गॅप खूप मोठा आहे. विजय भोईर आल्यात. चेंडूला मात्र अडवलंय लास्ट मोमेंटला आणि तोपर्यंत 2 धावा चेंडूकडे पाहतच राहिले. 2 धावा मिळाल्यात नरेंद्र पाटीलला. एकूण धावा 12 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहा मिळते आपल्याला. वाडेघर विपक्ष चिकनगर असा सामना. हुक काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेत. डायरेक्ट हिट नाही आणि तोपर्यंत एकेरी धाव. हे पटका मोठा खेळांची संधी होती. स्क्वेअर लेबला जागा बनून मात्र संधी साधता आली नाहीये. एक धाव मिळत असताना धावसंख्या 13 स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करत असताना एकेरी धाव मिळाली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकली. पुन्हा एकदा कटक्या जातो. गॅप खूप मोठा. आता चेंडू थांबणार नाही आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला वेगाने चेंडू सीमा पार. चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक पाहिले 3च आपण फिल्डर बाहेर आहेत. अशा परिस्थितीला संधी साधत असताना नरेंद्र पाटील. यावेळेस एसटीचित फलंदाज बाद. थोडेसे पुढे निघाले. अगदी क्लोज कीपिंग होती निलेश कामसे यांची आणि एसटी चित केलं जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का चिकनगर टीमला.
थँक्यू. पहिला विकेट गेला. एकूण धावसंख्या पाहिली तर 18 ही धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ या ओव्हरमध्ये पाहतोय. विकेट मिळाली आहे. गोलंदाज योगेश व्यापारी या गोलंदाजांना. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू विक्रम भोईर मैदानावरती आल्यात. हे सुद्धा थोडे इंज्युरेड आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून पाहतोय त्यांच्या हाताला झालेली जखम. स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या जावा मिळती 4. ओव्हरमध्ये 12 आल्या 22 धावा. आता समीकरण पाहायला मिळतं. अद्याप 18 मध्ये 34 बनवायचे आहेत. जवळजवळ 11 पेक्षा जास्त सरासरी आता कायम ठेवायची. कारण पॉवर प्लेमध्ये जे ते चांगल्या धावांची गरज होती, धावा पाहायला मिळाल्या नाही आहेत पाहिजे तशा. त्यामुळे आता हरेश केणे आणि त्याच्या जोडीला विक्रम भोईर हे 2 मातब्बर खेळाडू पहा मिळतात आपल्याला. गोलंदाज निलेश कापसे पुन्हा एकदा दुसरा स्पेल आपला घेऊन आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. विकेट मिळाली नाहीये. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे पाहिलं योगेश व्यापारी या गोलंदाजाने 1 विकेट मिळवली 12 धावा खर्च करत असताना. 2 चौकार पाहिले त्यांच्या ओव्हरमध्ये. आणि आता 18 मध्ये 34. आता फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं तर सीमा लागत आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या दिशेला एक आहे. एक लॉंग ऑफला आहे. थोडंसं वायडिश आहे. आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. हे बाउंड्री लाईनवरती कीपर बॉलर त्याचबरोबर फर्स्ट स्लिप बॅकफुट पॉइंट आणि शॉर्ट लेग. पहिलाच बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. फटका अतिशय नेत्रदीपक फटका होता. जागेवरून ज्याप्रमाणे फ्लिक ऑफ द रिक्स करावा असं फटका आल्यास थोडेसे शपळ झाले. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते पाहिलं. थोडेसे क्रॉस होते. एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. पहिला ब्लास्ट येतोय हरेश केणे यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकात जरूर त्यांना थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. त्यांना सुद्धा माहीत होतं की आपल्या विकेटची आता किंमत काय. षटकार येत असताना पाहिला आपण. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी झपकड आतमध्ये आला. फक्त बॅट पुढे गेली आणि क्रॉस लाईनने खेळायचं होतं. मग ऑफ साईडला गेले आणि एकेरी धाव येत असताना आता 16 मध्ये 27ची गरज आहे. अद्याप नेट टू नेट फाईट या 2 संघामध्ये. 2 संघ पाहतोय बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आल्यात. मागच्या हप्त्यात सुद्धा लोटोआई चषकामध्ये फायनलमध्ये संघ खेळत होते. आणि वाडेगर संघाने मात्र चिकनगर संघाला पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा एकदा 2 संघामध्ये ही काटेकी टक्कर. तिसरं षटक
ओ स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय, अडवला अगदी. एक धाव मिळत असताना एकने धावसंख्या पुढे सरकले. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 30 धावा झाल्यात. अद्याप 26 धावसंख्येची गरज आहे. 15 मध्ये 26 करायच्यात. या ओव्हरमध्ये एक जरी मोठा फटका आला असला तरी 2 चेंडूवरती फक्त 2च धाबा. कमबॅक करत असताना फिंट्यासारख्या फलंदाजाला अद्यापर्यंत शांत ठेवलंय. ही जमेची बाजू असेल वाडेकर संघाची, कारण त्यांना माहित आहे फिंट्याची रणनीती कशा प्रकारे खेळतो. अगदी आखेच्या अंतरावरती 2 संघ आहेत एकमेकांसमोर. एरवी बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात खेळल्यात. मात्र आता पुन्हा एकदा सापाड चषकामध्ये पुन्हा एकदा ब्लिक मोठा फटका खेळायचा होता, मात्र नाही आहे. बॅटला व्यवस्थित मिडल झाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. ओ काय रनिंग. पिंट्याने मात्र कॉल दिला. विक्रम जागेवरती थांबले आणि 2 धावा पूर्ण करत असताना या धावा मिळाल्यात. सुंदर रनिंग पाहायला मिळाली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्यात चेक शॉट खेळला जातो. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे ते सुद्धा 2 धावा मिळतील, कारण फिल्डर अगदी पाठीमागे होते. एक्का दुक्का धावा. त्यांना माहित आहे निलेशची गोलंदाजी फार चांगली आहे. कधी चेंडू वळतात त्याचे वळवण्याची क्षमता आहे. मात्र अशा वेळेला फक्त एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना पाहतोय. पण 13 मध्ये अद्याप 22 शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी. एका षटकाराचा अपवाद वगळला. पुन्हा एकदा चेक शॉट खेळलाय. पुन्हा एकदा यावेळी चेंडू पा. वा काय फटकाय. कलात्मक. पाहावं डोळ्याचं पारणं फिटावं. थोडेसे पुढे आले. शपल बॅट मात्र क्रॉस केली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं एकदा हलक्या हाताने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा झाल्या त्या 38 धावा. आता गरज आहे 12 मध्ये 18 धावसंख्येची. अद्यापर्यंत पाहिलं तर 12 मध्ये 18 करायचंय. चेंडू आणि धावा यांचं अंतर पाहिलं तर 6चं जास्त अंतर आहे. त्यामुळे कधी पार करतील की त्यांना थांबवलं जातील. पुन्हा एकदा रणनीती आखतील या 3 ओव्हरमध्ये. 12 मध्ये 18 करायच्यात चिकनगड टीमला. बनवायच्यात. नेक्स्ट मॅच आडिवलीच्या विरोधात खेळलेला उंबारली संघ. चला आता गोलंदाज विजय भोईर यांना पाहतोय. एक फिरकीचा गोलंदाज. फार चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाची सातत्याने चांगली कामगिरी. मात्र आता 12 मध्ये 18 रोखायच्या टीम वाडेकर संघाला. फिल्डिंग प्लेसमेंट करत असताना त्याच दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून आमचे हरिभक्त पारायण सुदाम मामा भोईर वाडेकर
हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं स्वागत करूया आपण. कारण आता माहिती आहे की ते एखादी चूक आपल्याला पत्त्यावरती पडेल. सचिन भोईर आपण व्यासपीठावरती या. पहिलाच बॉल उकळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू चाललाय पाठीमागे. पहिला बॉल होता अगदी चांगला व्यवस्थितरित्या विक्रम भोईर होते, खेळता व्यवस्थित आले नाहीये. एकेरी धाव मिळत असताना आता 11 मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. हरेश केणे अद्याप मैदानामध्ये आहे, मात्र आज साजेसा खेळ झाला नाहीये. 1-2 फटक्यांचा अपवाद वगळला तर बऱ्याच वेळेला ते बीट झाले मैदानावरती, कारण थोडंसं प्रेशर होतं. तर याच दरम्यान पाहतोय आपल्या 40+ संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट साहेब प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं. यावं आपण मंचावरती आणि आलाय तो हरेश केणेच्या बॅटमधून चौकार 4. पहिल्या बॉलवरती एक, त्याच्यानंतर आलेला चौकार. पुन्हा एकदा पूल, या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहेत. त्यांच्या अगदी डोक्याच्या वरून जात असताना पूल ठरला सक्सेसफुल. षटकार, चौकारानंतर या 6. वरती असल्यानंतर पाहतोय आपण विपक्ष संघाला थोडीशी धडकी भरते. सुरुवातीला संधी होती त्याला बाद करण्याची, मात्र ती संधी गमावली आणि त्यामुळेच आता चौकार षटकारांची आतिषबाजी करत असताना अगदी सामन्याला काटणी मिळत असताना पाहतोय आपण हरेश केणीच्या बॅटमधून आणखीन एक 4 धावा झाल्यात. ते आता एकूण 53 धावा. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. लागोपाठ 2 चौकार 1 षटकाराने विजय सोपा करत असताना पहा मिळतोय चिकनगड संघ. पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये. ओ झेल पास. मनोवैज्ञानिक स्थिती बरोबर नाहीये की काय करणं. हरेश केणे सारख्या फलंदाजाला 3दा जीवनदान दिलं आपण. सुरुवातीला एक झेल सुटला बॅक टू बॉलर्स, त्याच्यानंतर एष्टी रक्षण करत असताना आणि आता एक झेल. आता फक्त 2च धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता शिल्लक पहा मिळतंय. चला दोन्ही संघ आपण रेडी राहा. अडवली आणि टीम उंबारली. उंबारलीने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे त्यांचा. यस फिल्डिंग. अडवली संघाला बॅटिंग करावी लागेल आता. उडवलाय फटका चांगला विजयाने चौकार विजयाचा विक्रम भोईरच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पहा मिळतोय. धाबा आल्या 4. सामना जिंकलाय आई गावदेवी चिकन संघ संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.